स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। रेवणगाव घाटात ट्रक पलटी झाला आणि भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष झाले आक्रमक। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क्ड ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। नमस्कार, मी दाजीभाऊ पवार, भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका अध्यक्ष। आज आपल्या पुढे ह्या विषयासाठी आलोय आम्ही की आपला विटा भिवघाट रस्ता जो नॅशनल हायवे आहे त्याचं रेवणगावचा घाट आणि अलीकडला रेणावीचा घाट आणि रेणावी जवळचा जाणारा रस्ता, हा रस्ता आणि खाली सुलतान गाद्यापाशी हा नॅशनल हायवेमध्ये काम पूर्णतः अपूर्ण राहिल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। त्यातून जायचं म्हणलं तर अवघी तारेवरची कसरत केल्यासारखी वाहनधारकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत। आज सकाळी रेवणगावपाशी खालच्या वळणात प्रचंड प्रमाणात मोठा असा ट्रक उलटा होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी वाचलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा एक ट्रक व रेवणगावच्या वळणात खाली जाऊन त्यांना स्क्रॅप झालेला आहे। कित्येक माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत। असं असताना सुद्धा शासनाचं याच्याकडं नॅशनल हायवेचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। याबाबत आम्ही नॅशनल हायवेचे महाजन साहेब यांच्याकडे मी वेळोवेळी फोन करून त्यांना याबाबतचं सर्व सांगितलेलं आहे। पण करूया, आम्ही वर काम पाठवलेलं आहे, याचं होईल, आज मंजूर होईल, हे नॅशनल हायवेकडे येते, अशा प्रकारचे उत्तर दिले जाते। माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्फत सुद्धा आम्ही त्यांना या सूचना दिलेल्या आहेत, परंतु ह्याकडे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। आणि इथून पुढे जर काय घडत असेल आणि कोणाला जर ह्याची जीवितवासी गाठ पडत असेल तरी नॅशनल हायवेला ग्राह्य धरून त्यांच्यावर गुन्हे का दाखल करू नयेत अशापर्यंत आम्ही त्यांना जाब विचारलेला आहे, परंतु ते त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत। तरी सदर गोष्टीची त्यांनी खातरजमा करावी, प्रत्यक्षात बघावं। गुडगा इतकी खोल अशी इथं डबरी पडलेले आहेत, त्यामुळे वाहन चालवणं पूर्णतः अवघड होऊन बसलेलं आहे। कित्येक लोकांनी हातपाय गमवून बसायची पाळी या रस्त्यामुळे आलेली आहे। तर याची लवकरात लवकर दखल घेऊन शासनानं दुरुस्त करावा अशी आमची इथून सर्व तालुक्यातर्फे मागणी आहे। आवराजून येथील लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं सर्व जनतेचा आता समज झालेला आहे आणि सत्य परिस्थिती आहे। तरी सर्व गोष्टीचा खातरजमा होऊन लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं अशी आमची या निवेदनाद्वारे आपल्याला मागणी आहे। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।